नमस्कार. तनिष्का रेसिपीमध्ये आज आपण गावाकडची आठवण देणारी मस्त झणझणीत आणि चमचमीत अशी मोदक आमटी करणार आहोत. मला खात्री आहे तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल. चला तर मग सुरुवात करूया. त्यासाठी सगळ्यात अगोदर आपण सारण करून घेणार आहोत. सारणासाठी 2 चमचे तीळ मंद आचेवर भाजून घेऊ. इथे तीळ मस्त खमंग अशी भाजल्या गेलेली आहे. आपण आता ही तीळ एका प्लेटमध्ये काढून घेऊ. त्यानंतर 2 चमचे खसखस भाजून घेऊ. खसखससुद्धा कमी गॅसवरच भाजून घ्यायची आहे. इथे खसखससुद्धा छान खमंग अशी भाजल्या गेलेली आहे. आपण आता ही खसखस एका प्लेटमध्ये काढून घेऊ. त्यानंतर पुन्हा त्याच कढईत खोबऱ्याचा कीस भाजून घ्यायचा आहे. आपल्याला 2 ते 3 चमचे खोबऱ्याचा कीस घ्यायचा आहे. कमी गॅसवर छान सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला खोबऱ्याचा कीस भाजून घ्यायचा आहे. इथे खोबऱ्याचा कीस सोनेरी रंग येईपर्यंत भाजून झालेला आहे. आपण आता गॅस बंद करू आणि हा खोबऱ्याचा कीस एका प्लेटमध्ये काढून घेऊ. आपलं खोबरं, तीळ आणि खसखस भाजून झालेले आहेत. आपण आता 3 हिरव्या मिरच्या आणि थोडासा आल्याचा तुकडा ठेचून घेऊ. ह्या मिरच्या कमी तिखट आहे, मी 3 घेतल्या आहेत. तुम्ही आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता. इथे अद्रक आणि हिरवी मिरची थोडीशी जाडसर कुटून झालेली आहे. आपण आता यात 2 ते 3 पाकळ्या लसणाच्या ॲड करू आणि त्याही हिरव्या मिरचीसोबत कुटून घेऊ. इथे आपला जाडसर ठेचा कुटून तयार झालेला आहे. आपण आता पुढची तयारी करू. आपण आता तीळ, खसखस आणि मी इथे 2 चमचे शेंगदाणे अगोदरच भाजून घेतलेले होते, ते पण आपण तीळ आणि खसखस सोबत ॲड करू. आपल्याला हे वाटण थोडंसं जाडसर असं ग्राइंड करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता इथे हे वाटण खूप जाडही नाही आणि खूप बारीकही नाही असं तयार झालेलं आहे. आपण आता सारण बनवायला घेऊ. आपण एका बाउलमध्ये भाजून घेतलेलं खोबरं ॲड करू. आपल्याला हे खोबरं हातानेच थोडं कुस्करून घ्यायचं आहे. आपण हे खोबरं ग्राइंड नाही केलं कारण त्याचा तेलकटपणा येतो सारणाला, म्हणून इथे खोबरं छान कुस्करून घेतलेलं आहे. आपण आता ग्राइंड केलेलं खोबरं, तीळ आणि खसखस ॲड करू. त्यानंतर हिरव्या मिरचीचा ठेचा, चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. अर्धा चमचा धनेपूड, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा लाल मिर्च पावडर आणि अगदी थोडीशी हळद. त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर वापरायची आहे. हे सगळे जिन्नस आपण व्यवस्थित अशा हाताने मिक्स करून घेऊ. इथे सगळे जिन्नस चांगले मिक्स करून झाले की त्यात आपण 2 चमचे तेल ॲड करू. तेल ॲड करून पुन्हा एकदा हे सगळे जिन्नस चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत. इथे आपलं हे सारण तयार झालेलं आहे. आपण आता मोदकाची पारी करण्यासाठी कणिक भिजवून घेऊ. पारी बनवण्यासाठी 1 कप बेसन पीठ घेते. त्यात 2 चमचे गव्हाचं पीठ ॲड करायचं आहे. गव्हाचं पीठ ॲड केल्याने ही पारी व्यवस्थित येईल, तुटणार नाही. त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. पाव चमचा हळद, पाव चमचा लाल मिर्च पावडर, पाव चमचा घरगुती काळा मसाला. हे सगळे जिन्नस हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊ. मिक्स करून झाले की त्यात थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. हे पीठ भिजवण्यासाठी अगदी कमी पाणी लागतं. बेसन पीठ थोडं चिकट असतं, त्यामुळे पाणी आपल्याला हे पिठासाठी कमीच लागेल. इथे पीठ व्यवस्थित असं भिजवून झालेलं आहे. खूप कडकही नाही आणि खूप नरमही नाही असं हे पीठ भिजवून घेतलेलं आहे. आपण आता या पिठात थोडंसं तेल टाकून पुन्हा एकदा मळून घेऊ. या पद्धतीने थोडंसं तेल टाकून मळून घ्यायचे पीठ पुन्हा एकदा, म्हणजे हे पीठ छान नरम राहील. आता हे पीठ असंच झाकून बाजूला ठेवून देऊ आणि आमटीची तयारी करू. त्यासाठी कढईमध्ये थोडंसं तेल ॲड करून त्यात 1 वाटी उभा पातळ कापलेला कांदा ॲड करू. कांदा आपल्याला चांगला लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता कांदा छान लालसर असा भाजला गेलेला आहे.
यातच आपण 3 चमचे खोबऱ्याचा कीस ॲड करू, म्हणजे कांद्यासोबतच खोबऱ्याचा कीसही चांगला भाजला जाईल। साधारण 2 मिनिट आपल्याला खोबऱ्याचा कीस कांद्यासोबत भाजून घ्यायचा आहे। इथे कांदा आणि खोबरं व्यवस्थित असं भाजल्या गेलेलं आहे। आपण आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ। आपण आता आमटीसाठी वाटण तयार करून घेऊ। त्यासाठी 10-12 लसणाच्या पाकळ्या, 1 ते 1.5 इंच आल्याचा तुकडा स्वच्छ करून बारीक काप करून घेतलेत। त्यानंतर भाजून घेतलेले कांदा आणि खोबरं आणि सगळ्यात शेवटी थोडीशी कोथिंबीर। आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर करून आपल्याला हे वाटण चांगलं बारीक असं ग्राइंड करायचं आहे। वाटण चांगलं बारीक असं ग्राइंड झालेलं आहे। आपण आता आमटी बनवून घेऊ। आमटीसाठी कढईमध्ये 1.5 पळी तेल ॲड करू। तेल चांगलं तापलं की त्यात वाटण ॲड करायचं आहे। साधारण 3 ते 4 मिनटं आपण हे वाटण कमी गॅसच्या फ्लेमवर तेलात चांगलं शिजू देऊ, म्हणजे वाटणाला तेल चांगलं सुटेल। तुम्ही पाहू शकता इथे वाटणाला छान तेल सुटलेलं आहे। आपण आता यात मसाले ॲड करू। 1.5 चमचा घरगुती काळा मसाला। माझ्या मसाल्यामध्ये तिखट ॲड आहे म्हणून मी वेगळं तिखट ॲड करत नाही। अर्धा चमचा धनेपूड, पाव चमचा हळद। सगळे मसाले वाटणामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत। मसाले वाटणात मिक्स करून झाले की 1 मिनिट अजून हे वाटण शिजू द्यायचे। यात आपण थोडंसं गरम पाणी ॲड करू। गरम पाणी ॲड करून वाटण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे वाटणाला छान तेल सुटेल आणि मसाल्यांची चवही चांगली उतरेल। इथे या वाटणाला खूप छान असं तेल सुटलेलं आहे। आपण आता या वाटणात पाणी ॲड करू। मी या वाटणात 2 ते 2.5 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे। आपल्याला ही आमटी थोडी पातळ अशीच ठेवायची आहे। यात आपण मोदक ॲड केल्यानंतर मोदक जेव्हा शिजतात तेव्हा ही आमटी थोडी घट्ट होते। सगळ्यात शेवटी चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे। मीठ ॲड करून ही आमटी पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ। इथे आमटीला कमी गॅसच्या फ्लेमवर उकळी येते तोपर्यंत आपण मोदक तयार करून घेऊ। त्यासाठी आपण जे पारीसाठी पीठ भिजलं होतं त्यातला एक छोटा गोळा घ्यायचा आहे। या पद्धतीने त्याचे आपण थोडंसं तेल लावून पारी लाटून घेऊ। खूप जाडही नाही आणि खूप बारीकही नाही अशी पारी लाटायची आहे। पारी लाटून झाली की त्यात आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे आणि आपण जसे गणपती बाप्पासाठी मोदक करतो त्याच पद्धतीने आपल्याला हे मोदक तयार करून घ्यायचे आहेत। छान अशा पाकळ्या करून मोदक करायचे आहेत, म्हणजे आमटीमध्ये छान दिसतात। तुम्हाला तनिष्का रेसिपीचे व्हिडिओ आवडत असतीलच, माझ्या तनिष्का रेसिपी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। याच पद्धतीने आपण सगळे मोदक तयार करून घेऊ। इथे आपले सगळे मोदक बनवून तयार आहेत। इथे आमटीलाही मस्त अशी उकळी आलेली आहे। आपण आता यात एक एक करून मोदक सोडून घेऊ। आमटी उकळल्याशिवाय आपल्याला आमटीत मोदक सोडायचे नाही आहेत। आता आपल्याला हे मोदक आमटीमध्ये 5 ते 7 मिनटं मीडियम गॅसच्या फ्लेमवर छान शिजू द्यायचे आहेत। इथे मोदक आमटीमध्ये 7-8 मिनटं छान शिजलेले आहेत। तुम्ही पाहू शकता रसा पण किती छान दाटसर असा झालेला आहे। आपण आता गॅस बंद करू आणि ह्या भाजीवर कोथिंबीर टाकून घेऊ। मस्त झणझणीत आणि तर्रीदार अशी मोदक आमटी करून तयार झालेली आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा। तुम्ही हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।